बहुचर्चित बाबूपेट उड़ान पुल को लेकर विधायक किशोर जोरगेवार पूरी तरह एक्शन मोड पर आ गए हैं और इसी के संदर्भ में उन्होंने मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग तथा रेलवे विभाग के अधिकारियों के साथ एक महत्वपूर्ण बैठक लेकर स्थिति का जायजा लिया। तो आइए सुनते हैं स्वयं इस संदर्भ में विधायक जोरगेवार ने क्या जानकारी दी। चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार ने आज मनपा अधिकारियों के साथ रेलवे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम के अधिकारियों की मौजूदगी में बाबूपेट उड़ान पुल के संबंध में एक बैठक ली और बाबूपेट उड़ान पुल को लेकर उन्होंने संबंधित अधिकारियों को आवश्यक दिशा निर्देश दिए। इस बैठक में बाबूपेट उड़ान पुल के लेकर विस्तारपूर्वक उन्होंने अधिकारियों के साथ चर्चा की। अन्य अधिकारियों के साथ मनपा आयुक्त विपिन पालीवाल भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस बैठक को लेकर स्वयं विधायक किशोर जोरगेवार ने मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए क्या कहा, स्वयं अनेक जमानी। उड्डाण पुलाच्या अनुषंगिक कामासाठीची बैठक घेण्यात आली। रेल्वेचे असेल, MSCBचे अधिकारी असतील, PWDचे असतील किंवा महानगरपालिकेचे या सर्व विभागांचा समन्वय साधत जे उर्वरित कामं जे शिल्लक आहे हा बाबूपेट उड्डाण पूल सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये जो बागला चौकाचा जो पार्ट आहे हेमंत करकरे चौक त्या ठिकाणी काही इलेक्ट्रिकल पोल्स होते, LED लाईट होते, काही झाडांचं आहे, काही अतिक्रमण आहे, हे सगळे शिफ्ट करून तो पूल सुरू करण्याच्या, तो रस्ता मार्ग सुरू करण्याच्यासाठी म्हणून या सगळ्या विभागांची एक समन्वयाची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये असं सांगितलं गेलं, आता सांगितलं मी, निर्देश दिले की 4-5 दिवसामध्ये त्याचे पोल, झाड आणि तिथे असलेले काही जे छोटे मोठे स्ट्रक्चर्स आहेत ते काढून तो अलाइनमेंट व्यवस्थित करायचा। कारण की एक सिटीमध्ये मार्ग येणार आहे बाबूपेट उड्डाण पूल बाबूपेट कडून उतरल्यानंतर आणि दुसरा बल्लारपूर मार्ग, तर तो व्यवस्थित अलाइनमेंट मिळवत लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अपघातस्थळ बनू नये या दृष्टिकोनातून निर्देश दिले आणि त्या बाबूपेट उड्डाण पुलाच्या एकंदर चालू असलेल्या कामाचा आढावा सुद्धा घेतला। हा लवकर या महिन्याच्या शेवटपर्यंत हा पूल सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ। सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की जे अनुषंगिक काम आहे या 8 दिवसामध्ये पूर्ण होतील। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।